पुढे बकरं निघालं की बाकी सगळी बकरी त्याच्या मागं चाललेली असते। असं न करता करिअर निवडत असताना आपली आवड काय आहे त्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे आणि आपल्या आवडीनुसार योग्य करिअरची आपल्याला निवड करायची आहे भविष्यामध्ये। कारण पैसे कमवण्यासाठीच आपण आहे, पैसे कमवणार आहे, परंतु कमवत असताना त्यामध्ये आनंद आपल्याला कितपत मिळतो या गोष्टीचा सुद्धा थोडासा विचार होणं गरजेचं आहे। आणि आनंद कुठल्या गोष्टीत केव्हा मिळतो, ज्यावेळेस ती गोष्ट आपल्या आवडीची असते, बरोबर आहे। जसं आता प्रज्ञा म्हटली काय करा, तर या गोष्टी करत असताना आवड विचारात घेणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे स्वतःची आवड किंवा स्वतःच्या क्षमता ओळखून आपण योग्य करिअरची निवड करणं गरजेचं आहे। मग ही योग्य करिअरची निवड करत असताना आज आपल्याला वेगवेगळे प्रवाह पाहायला मिळतात। उदाहरणार्थ तुम्ही 11वीला ज्यावेळेस प्रवेश घेणार आहे त्यावेळेस विज्ञान शाखा असेल, वाणिज्य शाखा असेल, कला शाखा असेल, अशा वेगवेगळ्या शाखा पाहायला मिळतात। या शाखांच्या मध्ये तुम्ही प्रवेश घेत असता। विज्ञान शाखेचा विचार केला तर तुम्ही अभियांत्रिकी शाखेमध्ये विज्ञान शाखेच्या माध्यमातून प्रवेश करू शकणार आहे। त्याचबरोबर औषध निर्माण शास्त्र शाखा जी आहे त्यामध्ये तुम्ही प्रवेश करू शकणार आहात। स्पर्धा परीक्षेची संधी आपल्याला याच्या माध्यमातून मिळू शकते। म्हणजे अभियांत्रिकी असेल, औषधशास्त्र असेल किंवा संशोधन क्षेत्र आहे। आज संशोधन क्षेत्रामध्ये भारताने खूप चांगली प्रगती केलेली आहे, या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकता। यासाठी विज्ञान शाखेची तुम्हाला निवड करावी लागणार आहे। मग काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना या गोष्टीमध्ये फारसा इंटरेस्ट नसतो, ज्यांना कुठली तरी भाषा किंवा कला जोपासायची असते किंवा IAS IPS अधिकारी व्हायचं असतं, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतात, असे विद्यार्थी कला शाखेची निवड करू शकतात। तसेच बँकिंग क्षेत्र आहे, अकाउंटिंग क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही वाणिज्य शाखा म्हणजे कॉमर्सची निवड करू शकता। तर या वेगवेगळ्या शाखा आहेत। मग या शाखा निवडत असताना आपली आवड काय आहे याचा विचार करून, आपला कल कुठं आहे याचा विचार करून योग्य शाखेची निवड होणं गरजेचं असलेलं पाहायला मिळतं। मग आपलं वय पाहता एवढी मॅच्युरिटी आपल्याकडे नसते, अशा वेळेस ज्या तज्ञ व्यक्ती आहेत अशा व्यक्तींच्याकडून आपण सल्ला घेणं गरजेचं आहे की मला या क्षेत्रामध्ये आवड आहे आणि या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर मी कुठल्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला पाहिजे, कुठल्या कोर्सला मी ऍडमिशन घेतलं पाहिजे, याचा विचार करून योग्य कोर्सची आपण निवड करणं गरजेचं आहे। आज आपण पाहतो समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा पाहायला मिळतात। या स्पर्धा परीक्षा देत असताना किंवा व्यावसायिक कोर्स करत असताना योग्य कोर्सची निवड करणं गरजेचं आहे। आणि यासाठी करिअर समुपदेशक किंवा करिअर मार्गदर्शक जे आहे यांची मदत घेतल्यास आपण योग्य करिअरची निवड करू शकतो। मग करिअर निवडत असताना दोन गोष्टींचा विचार करावा लागतो की लघु स्वरूपाची उद्दिष्ट कोणती आहेत आणि दीर्घकालीन उद्दिष्ट कोणती आहेत। उदाहरणार्थ आता आपला विचार केला तर लघु स्वरूपाचं उद्दिष्ट आपल्यासमोर आता काय आहे की आता 10वीची परीक्षा जाहीर झाली आहे, कधी आहे 20 बरोबर आहे। या परीक्षेला मला सामोरं जायचं आहे, मग या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं मला गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे लघु स्वरूपाचं उद्दिष्ट आहे। परंतु 10वी पूर्ण होणं म्हणजे करिअर नाहीये, तर 10वी झाल्यानंतर पुढं या ठिकाणी मला काय करायचंय, मला IAS अधिकारी व्हायचंय, IPS व्हायचंय किंवा एरोनॉटिकल इंजिनियर व्हायचंय मला, किंवा चांगल्या पद्धतीचा मला डॉक्टर होऊन समाजसेवा करायची आहे, हे दीर्घकालीन उद्दिष्ट झाले। या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठी आतापासून आपण योग्य पद्धतीनं प्रयत्न करणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। जे करिअर निवडत असताना आपली आवड काय आहे, आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमता कोणत्या आहेत आणि इथून पुढे भविष्यामध्ये